नमस्कार भाविक भक्तांनो, आपल्या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत। मकर संक्रांती आणि एकादशी जर एकाच दिवशी आल्या तर कोणते व्रत करावे? उपवास, दान, पूजा कशी करावी? सुगड पूजा एकादशी असल्यास करावी का? किंवा त्या दिवशी काय करू नये? चला तर मग शास्त्रानुसार आपण माहिती करून घेऊयात। आपण जाणून घेऊयात मकर संक्रांतीचे महत्त्व। मकर संक्रांती हा सूर्याचा उत्सव आहे। या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो। दान, पुण्यकर्म, तिळगुळ वाटप, सूर्यपूजन याला विशेष महत्त्व आहे। या दिवशी केलेले दान 100 पटीने फलदायी मानले जाते। मंडळी, आता आपण माहिती करून घेऊयात एकादशीचे महत्त्व। एकादशी हे भगवान विष्णूंचे व्रत आहे। मन, शरीर आणि आत्मशुद्धीसाठी एकादशी उपवास केला जातो। या दिवशी अन्न त्याग न म्हणता सात्विक आहार घेतला पाहिजे। त्याचबरोबर नामस्मरण, जप, उपासनाही केली पाहिजे। आता आपण वळूयात दोन्ही एकत्र आल्यास काय करावे, म्हणजेच एकादशी आणि मकर संक्रांती एकत्र आल्यास काय करावे। तर शास्त्र काय सांगते ते जाणून घेऊयात। एकादशी आणि मकर संक्रांती एकाच दिवशी आल्यास एकादशी व्रताला प्राधान्य द्यावे। तर याचं कारण काय आहे? कारण हेच आहे की एकादशी हे नित्य व्रत आहे आणि तर मकर संक्रांती हे पर्वकालीन व्रत आहे। पर्व म्हणजेच मकर संक्रांती ही एका वर्षातून एकदाच येते आणि एकादशी 15 दिवसातून एकदा येतच असते। तर आता आपण बघूयात एकादशी आणि मकर संक्रांती एकत्र आल्यास सर्व विधी किंवा सगळी कामे कशी करावीत, तसेच कामात काय काय बदल करावे। तर नंबर 1 आहे उपवास कसा करावा। एकादशीचा उपवास पाळावा। तांदूळ, गहू, ज्वारी टाळावी। आता तुम्ही अन्न त्याग न करता फलाहार, पाणी किंवा दूध हे घेऊ शकतात। नंबर 2 आहे तिळगुळ। तिळगुळ हे मकर संक्रांतीच्या दिवशी खाणे आवश्यक नाही, पण तिळगुळ दान मात्र जरूर करावे। हे दान करणे मकर संक्रांतीच्या दिवशी खूप शुभ मानले जाते। म्हणूनच तर आपण मकर संक्रांतीला एकमेकांना तिळगुळ देऊन तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हणतो। आता नंबर 3 आहे दान। काळे तीळ, उबदार कपडे, तांबे म्हणजे तांब्याच्या वस्तू, गूळ हे दान एकादशीच्या दिवशी व्रत न मोडता करता येते। नंबर 4 आहे पूजा। सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देऊन विष्णू किंवा विठ्ठल नामस्मरण, विष्णू सहस्रनाम किंवा अभंग आपण जरूर म्हणावा। मंडळी, आता आपण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न समजून घेणार आहोत। संक्रांती आणि एकादशी जर एकाच दिवशी आल्या तर सुगड पूजा करावी का आणि केल्यास कशी करावी? चला तर मग शास्त्रानुसार योग्य उत्तर जाणून घेऊयात। संक्रांती आणि एकादशी एकत्र आल्यास सुगड पूजा ही चालते, पण अन्न सेवन टाळावे। म्हणजेच आपण जे दररोज अन्न खातो ते टाळावे, सात्विक आहार घ्यावा, दान व पूजा योग्य करावी। तसेच ह्या येणाऱ्या पवित्र षटतिला एकादशीचे व्रत आपल्याला पाळणे अतिशय आवश्यक आहे। तर बघा, आता आपण एक महत्त्वाचा प्रश्न बघणार आहोत। ह्या एकादशीच्या दिवशी आपण काय करू नये? तांदूळ, भाजी, तिळगुळ खाणे किंवा जड आहार यामुळे एकादशी व्रत भंग होऊ शकते। आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांतीला सर्वांकडेच पुरणपोळीचा बेत असतो, पण ह्यावेळी तुम्हाला एकादशीचे व्रत पाळायचेच आहे। आता एवढं व्रत केल्याने या व्रताचे फळ बरं नेमके काय मिळते? असे केल्यास विष्णू कृपा, सूर्यदेवाची कृपा, आरोग्य, ऐश्वर्य आणि आध्यात्मिक उन्नती निश्चित प्राप्त होते। कारण हा वर्षातील आता पहिलाच सण आहे। सूर्यदेवतेचा मंगल दिवस, विष्णू भक्तीचा निर्मळ श्वास, संक्रांती आणि षटतिला घेऊन येते पुण्याचा प्रकाश, घेऊन येते पुण्याचा प्रकाश।
तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर भाविक भक्तांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्समध्ये श्री सूर्यदेवाय नमः असे लिहायला विसरू नका. असेच नवनवीन विषय घेऊन आपण भेटतच राहू. आपलीच वाहिनी डिजिटल डीजी मराठी. धन्यवाद.